आलेले आमदार खासदारांचे एक दोन बसल्या वावरामध्ये त्याला आता कपट लागत. तर मित्रांनो मी आलो होतो तहसीलमध्ये, तर मला काढायचा होता वडिलांचा मृत्यू दाखला, पण मला ते जरा कागदपत्र नाही. माझं ते माहीत जावं लागणार, परत मग चौकशी करावं लागणार आणि मग तेव्हा भेटणार. तर मला ना दाखला काय भेटणार. मग आता मी मध्ये जाऊन आलो, पण मग काय होतं का नाही आता कार्यक्रम काय समजत नाही आता. पण बघू तोपर्यंत काय चौकशी करू आणि परत मग जावं लागेल. भेटूया परत आईच व्हिडिओमध्येच. मोबाईलला आलो तर मित्रांनो, आपले कोपरगाव. हां, हे आपले कोपरगाव. हे बा गाड्या पब्लिक का दुपारी आम्ही आता इकडं काय रे इकडे थिएटर आलं का इकडं वेगळं. अरे बापरे, हे इकडे पण थिएटर पण झालेलं आहे. एक मिनिट, आम्ही फिरू फिरू थकलो आता आणि गचके पण इतके घ्यायचे नावचे, ऊन पण लागू राहिलेलं नाही. हां, ऊन जास्त आहे. तर दिवसभर इकडं तिकडे हिंडलो मस्त पैकी आणि थोडी भूक लागली, तर आता खायची कचोरी. ए भाई दो कचोरी लगा रे भाई. दुकानात नाव तर काय माहीत नाही, खायची मतलब या खाऊन. मस्तपैकी समोसा आणि समोसेवर मस्तपैकी आलेली शेव. हो हो, कचोरी आहे कचोरी. बरं बरं, जाऊ दे, मस्त आहे ना. तर ही अशी असती मस्तपैकी कचोरी समोसा खाऊन घ्यायची मतलब. तर मित्रांनो आज काय तुम्हाला मी मिरची दाखवली आणि आता तुम्ही या खायला आता कचोरी. हे बघा मस्तपैकी कचोरी खायला या आता. मिरची कट होती रे भाऊ, जरा जास्त मिरची टाकली की थोडी आग होईल मला थोडं जास्त खाणार राव. मित्रांनो या बांधून थोडी मिरची वाढ टाकली आणि थोडं जोर राहिला. हां, पण टेस्ट भारी होती, मस्त होती. काय भारी भारी आयटम राव, मस्त वेगवेगळे बाय काय काय कचोरी समोसा वडी ढोकळा जिलेबी पेढी बर्फी चट. चला साहेब आमचं सांग, आमच्या साहेबाचा आवरला. हो साहेब चला. तर मित्रांनो आता कचोरी इडच गिरवायची आता. हां, आता कचोरी खाऊन आलो आणि आता इकडे जायचं वर खाली वर खाली. आता 4 वेळेस झाली आता काय होणार नाही. आता का ना राव दाखला काढायचा कुठं काय होईना. 5 वाजले काय वर नाही खाली थकले आता. आणि आता असं वाटतं निघावं. इकडं झालं ॲक्सिडेंट. अरे काय झालं. चला चला जाऊ दे, काही नाही काही. तर मित्रांनो आता भाजी मंडईमध्ये भरपूर मोठी भाजी मंडई. काय काय घ्यायचं. भेंड्या अजून आमच्या साहेब जुरवले भेंड्या. अजून काय घ्यायचं आणि बटाटे पण बोला. तर मित्रांनो थोडा टाईम झाला, भाजीपाला घेतला. लय महाग राहतो कोकणाला. आपल्या याला स्वस्त राहतं, ब्राह्मणगाला पण स्वस्त राहतं, इकडं थोडं महाग राहतं.
काय लावली भाजी? 30 रुपये. कोथिंबीर, 20. आळू, 2 घ्या. शेपू 40 आहे. 30 रुपये द्या. नाही आता लय तुम्ही माग लावलं हा ना. हे पाहुणे काय लिंबू हे 10चे 2 काही मी 10 4 का ते काय ती हे गवतीची आहे का? मस्त आहे मस्त आहे. तर मित्रांनो येत जा यांच्याकडे खूप स्वस्त देता. अण्णाभाऊ साठ्यांचा पुतळा आणि रस्ता. चला घरी. तर आता सगळं काही झालं मित्रांनो. आता घरीच गाडी चालली घरी. गचके हे गतिरोधक. तर मित्रांनो गेलो कोपरगावला, फिरलो मस्तपैकी एन्जॉय केला. कचोरी समोसा खाला. थोडं काम होतं ते पण केलं. काम पूर्ण काय झालं नाही. मग परत जावं लागणार त्यानंतर एक दिवस. तर मग कसा वाटला व्हिडिओ कळवत जा. सबस्क्राईब करा. चला मग आता भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय हनुमान.